एक बैल आणि उंदीर। एकदा एक बैल आळशी दुपारी शेतात झोपला होता। काही उंदीर लपाछपी खेळत होते। एक उंदीर खेळकरपणे झोपलेल्या बैलाच्या डोक्यावर धावत आला आणि उंदीर बैलाच्या पायाला चावला आणि हळूच बिलात लपून बसला। बैल खूप चिडला आणि शिंगे वर करून कोण चावले ते पाहू लागला। तेव्हा उंदीर हळूच बिलात जाताना दिसला। तू एवढा शक्तिमान आहेस, पण माझा प्रतिकार करू शकत नाहीस। माझ्यासारख्या क्षुद्र प्राण्याचा सुद्धा प्रतिकार करता येत नाही। पराक्रमी वळू, मला तू त्रास देऊ नकोस। तुझी त्रास देण्याची हिंमत कशी झाली? असं उंदीर बोलत होता। पण बैलाला चिडलेलं पाहून तो बोलला, मला माफ करा मिस्टर बुल। उंदीर छोट्या आवाजात ओरडला, पण बैल खूप रागावला होता आणि खाली लोळत उंदराला मारायला धावला। तो घाबरलेला उंदीर जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावायला लागला, पण त्याचा पाठलाग करत राहिला। मी तुला मारून टाकीन, तो वेड्यासारखा रागात गर्जना करत होता। अचानक उंदीर भिंतीवर चढला आणि तिथे त्याला एक छिद्र दिसले। तिथे तो लपून हसू लागला। तू एवढा शक्तिमान असून माझ्यासारख्या क्षुद्र प्राण्याचा तुला प्रतिकार नाही करता येत? बैलाने रागात उंदराला त्याची शिंगे भिंतीवर मारायला सुरुवात केली, पण बैल खूप ओरडायला लागला। त्याच्या शिंगातून रक्त यायला लागलं। तो वेदनेने आहा ओरडायला लागला आणि तिथून पळून गेला। अशी उंदराची सुटका झाली। म्हणून राग तुम्हाला खूप मूर्ख गोष्टी करायला लावतो। थँक यू। सबस्क्राईब।